दृश्यांमध्ये दिसत आहे की मी एखाद्या नदी किंवा ओढ्यामध्ये पाण्याचे थांबलोय, मात्र मी नदी किंवा ओढ्याला थांबलेलो नाही। मी सध्या सोयाबीनच्या प्लॉटवरती आहे। मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची लागवड एकूणच या शेतामध्ये झाली होती आणि चांगल्या प्रकारे सोयाबीन उगवलं देखील होतं। आपण या ठिकाणी पाहतोय शेंगा लागलेल्या आहे। जवळपास सोयाबीन काढणीला आला होता, मात्र निसर्गानं होत्याचं नव्हतं या ठिकाणी करून ठेवलेलं आहे। गुडघाभर एवढा पाणी साचलेलं आहे आणि दृश्य जे आपण पाहतोय दृश्यामध्ये असं दिसतंय की एकूणच नदी किंवा ओढ्याचं पाणी आहे काय की, मात्र गोदावरी नदीमधून जे बॅकवॉटर निघालेलं आहे त्या बॅकवॉटरनं खरं तर या शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं केलेलं आहे। हातातोंडाशी आलेला सोयाबीन पूर्णपणे या ठिकाणी गेलेला आहे। जे उरलेलं आहे तेही आता निकामी होणार आहे, कारण पिके पूर्णपणे आडवी झालेली आहे आणि सतत गोदावरी नदीमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे आणि त्याचा बॅकवॉटर एकूणच पूर्ण खळी परिसरामध्ये वाढणारच आहे। त्यामुळे शेतकरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अडचणीत आलेला आहे। खरं तर जायकवाडी प्रकल्पातून मोठ्या प्रमाणावर सर्वच्या सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग सुरू आहे आणि या एकूणच क्षेत्रामध्ये पाण्याची वाढ या ठिकाणी होणार आहे आणि त्यामुळे उरले सुरलेला जी आपण सोयाबीन पाहतो हेही या ठिकाणी पूर्णपणे हातातून जाण्याची स्थिती आहे। काही शेतकरी माझ्या सोबत आहेत। भैया मला सांगा, शेंगा लागल्या होत्या, सोयाबीन आता हाताची आलेला होता, जवळपास 8 ते 10 दिवसामध्ये सोयाबीन कापणी करणार होते, मात्र आता होत्याचं नव्हतं झालं। मागच्या 15 दिवसापासून सातत्यानं पाऊस चालू आहे। ही शेतामध्ये पूर येण्याची बॅकवॉटरची तिसरी वेळ आहे। ह्या दुसऱ्या 2 पाण्याच्या पुरातून कसं बचलेलं आहे, पण आता यावेळेस जे पूर आलेला आहे यामध्ये काही सोयाबीन वाचणार नाही। आपण पाहत आहोत की आता हे शेंगा पूर्ण भरलेले आहेत आणि आता हे फक्त खळ करणं, हे कापणी करणं आणि खळ करणंच बाकी आहे। असा हातात तोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलेला आहे। आता हा सोयाबीन हाती येणारच नाही, आता ह्याचं सगळं पीठ होऊन जातंय। हे जे सोयाबीन आहे, आता हे सोयाबीन सगळं करपून जात आहे, ह्याचं पीठ होऊन जात आहे, हे सगळं फुटतं। हे काय ह्याच्यात काय बुरशी लागून हे नासून जाऊन किती एकरवर साधारण हे सोयाबीन लागवड? 16 एकरवर सर लागवड आहे। 16 एकर 16 एकर पूर्णतः 16 एकरला 16 एकर पीक आता पाण्याखाली गेलंय। आमचा आता पुढचा असा प्रश्न राहिला की लेकरांचे शिक्षण आणि हे घर खर्चे हे कसे भागवायचे। सण तोंडावर आले, दसरा आला, दिवाळी आली, हे प्रश्न आमच्या डोक्यावर आहेत आणखी, आणि लेकरा विद्यार्थ्यांचे शिक्षण हे प्रश्न, दवाखाना, हे असलं सगळं असताना हे नवीन संकट आमच्या पुढे उभं राहिले। त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ह्याचे पंचनामे न करता सरसगट मदत जाहीर करून शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे करावे, ही आमची नम्रतेची विनंती आहे। मला सांगा, 16 एकर वरती मागच्या वर्षी याच प्लॉट वरती किती उत्पन्न झाला होता? ह्याच प्लॉट वरती 16 एकर वरती 200 कट्टे आम्हाला सोयाबीन झालं होतं सर। इथं रानामध्ये किती पैसे आम्हाला त्याचे साधारण पैसे त्याचे 2 ते 2.5 लाख रुपये आम्हाला उत्पन्न झालं होतं इथं सर। मग आता यावर्षी पूर्ण 0 मध्ये झालो आम्ही सर। मग आता खरं तर जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। सर्व दरवाजे उघडले, गोदावरीचा थेट पाणी जायकवाडीचा थेट पाणी गोदावरी पात्रात येतो, मात्र अजून पाणी वाढण्याची शक्यता आहे। मग आता उरलं सुरलेलं सोयाबीन देखील पाण्यात जाण्याची शक्यता आहे। बाजूला असलेल्या कापसात पण पाणी जाण्याची शक्यता आहे सर। हाती कोणतंच पीक येण्याचे चिन्ह आम्हाला दिसत नाही सर। त्यामुळे तात्काळ कोणताही प्रशासनाचा माणूस आजपर्यंत या वावरामध्ये आला नाही। पंचनामे झालेत का? अजून काही पंचनामे झालेले नाहीत, अजून काही कोणी पंचनामाचा आदेश दिलेला नाही। मागच्या 2 पावसामध्ये पूर येऊन गेला, पण 2 पावसात सुद्धा अजून कोणी पंचनामा करण्यासाठी याकडे फिरकलेलं नाही। कलेक्टर तर म्हणतात पंचनामे जवळपास पूर्ण झाले। काही आमच्या भागात कोणी आलंच नाही तर पंचनामे कसे होतील? अजून आमच्या तलाठी असेल, आमचा अजून घराच्याच बाहेर निघालेला नाहीये। आम्ही त्यांना वारंवार मग आता तुमची पंचनामे करण्याची मागणी आहे का सरसगटची मागणी आहे सर? सरसगट आता ह्याच्यामध्ये आमचं नुकसान भरपाई करून पंचनामेच होऊ शकत नाहीत। पाणी चढलं आणि की एक प्रशासनाचा माणूस या नौदरी काठावर येऊन बघायला तयार नाही, आम्ही गावात आहेत का, मेलोत का नाही, एकही नाही। तहसीलदार नाही की SDM नाही की कोणीच नाही, का नकाशातच आमची खळी गाव हे नाही, हे आम्हाला असं वाटतंय सर। आता मग सरसगट पंचनामे, सरसगट ओला दुष्काळ यावर्षी आपण पाहतोय की आता सगळं सरकारकडे गट नंबर आहे। आपण ई पीक पाहणी करायला जर गेलो तर त्या गटात गेल्याशिवाय ई पीक पाहणी होत नाही। मग त्याच्यामुळे सरकारकडे सगळं ट्रॅक रेकॉर्ड आहे सगळं। त्यामुळे सरकारनं आता फार दिरंगाई करता, सरकारनं आता शेतकऱ्यांची फार परीक्षा न घेता तत्काळ या ठिकाणी अनुदान जाहीर करावं। विदारक चित्र आहे। खरं तर मी कॅमेरामॅनला विनंती करतो, सोयाबीन हा जो लागलेला आहे पूर्णपणे सोयाबीन या ठिकाणी पाण्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय। अशा
सोयाबीन आता पूर्णपणे हातातून गेलेलं आहे. जवळपास झाडाची उंची जेवढी आहे तेवढं सोयाबीन या ठिकाणी पाण्यामध्ये गेलेलं आहे. त्यामुळे सोयाबीन पूर्णपणे हातातून गेलेलं आहे. 16 एकरवरती सोयाबीन आहे, बाजूला कापूस आहे. मात्र आता जायकवाडी प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये पाण्याची अजून वाढ होणार आहे आणि त्यामुळं कुठेतरी पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झालेली आहे. मात्र जायकवाडीचं पाणी गोदावरीमध्ये आल्यानंतर बॅकवॉटरच्या माध्यमातून या पूर्ण परिसरामध्ये पाणी दाट भरण्याची शक्यता आहे. त्यामुळं शेतकरी हवालदिल झाला आहे. आता पंचनामे न करता थेट सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करत आहे. खरं तर हवालदिल शेतकरी झालेच आपण या ठिकाणी पाहतोय. त्यामुळे आता मायबाप सरकार काय निर्णय घेते, ओला दुष्काळ जिल्ह्याला जाहीर करते की नाही हेच पाहणं तुर्तास औत्सुक्याचं असणार आहे. मात्र ग्राउंड वरची रियालिटी ही आहे की सोयाबीन पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे आणि हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, खळी, गंगाखेड, परभणी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.